नमस्कार, मी डॉक्टर अर्चना. शब्दातील मी या माझ्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून पुन्हा आपलं स्वागत करते. आजचा कवितेचा विषय हा निसर्गाशी संबंधित आहे. निसर्गामध्ये खूप साऱ्या अशा गोष्टी आहेत की ज्या आपल्या आयुष्याशी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे समरस होत असतात. फक्त आपली नजर त्या पद्धतीने निसर्गाकडे गेली पाहिजे की त्यातून आपण बऱ्याच साऱ्या गोष्टी बोध म्हणून पण घेऊ शकतो आणि आपली दिनचर्या म्हणून पण घेऊ शकतो. तर आजचा कवितेचा विषय आहे पक्षी. वाटते कधी कधी पक्षी होऊन फिरावं, निळ्याभोर आकाशाला गवसणी घालावं. वाटते कधी कधी पक्षी होऊन फिरावं, निळ्याभोर आकाशाला गवसणी घालावं. पहाटेचा किलबिलाट आपलासा करावा, सुरामध्ये सूर मीही धरावा. पहाटेचा किलबिलाट आपलासा करावा, सुरामध्ये सूर मीही धरावा. वाटते कधी कधी पक्षी होऊन फिरावं. वाटते कधी कधी पक्षी होऊन फिरावं, निळ्याभोर आकाशाला गवसणी घालावं. पहाटेचा किलबिलाट आपलासा करावा, सुरामध्ये सूर मीही धरावा. वाटते कधी कधी पक्षी होऊन फिरावं. पक्षी पुढे काय म्हणतो पाहूया. काडीला काडी जोडत सख्यासोबत एखादं घरटं विणावं. काडीला काडी जोडत सख्यासोबत एखादं घरटं विणावं. निसर्गाच्या कुशीत थाटावा संसार, पंखाखाली पिलेही उबदार. निसर्गाच्या कुशीत थाटावा संसार, पंखाखाली पिलेही उबदार. वाटते कधी कधी पक्षी होऊन फिरावं. मोह माया मत्सर लोटून लावावा. निसर्गातील आनंद मुक्तपणे लुटावा. वाटते कधी कधी पक्षी होऊन फिरावं. माझी ही कविता जर आपणास आवडली असेल तर कवितेला आपण जरूर लाईक करावं. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करावं आणि शक्य तितक्या लोकांमध्ये ही कविता शेअर करण्याचा प्रयत्न करावा. आणखी एक गोष्ट बरं का, आपण मला कवितेविषयी जर नवनवीन विषय कमेंट्समधून सुचवत गेलात तर मी आपली ऋणी राहीन. चला तर मग पुढच्या गुरुवारी एका नवीन कवितेसह भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.